एवढंच बघायचं राहिलं होतं या घरात. हा? तुम्हाला काही फरकच पडत नाही म्हणा. दिवसभर काय त्या पेपर मध्ये वाचत असता, डोळे खुपसून कोणास ठाऊक. काय काय माहितीये का रमा, आधी मी माझ्या वाटणीचा वाचतो, मग तुझ्या वाटणीचा. कशाला नेहमी नेहमी चेष्टेवारी नेता सगळ्या गोष्टी, म्हणूनच संताप पडतो माझा. असं काय करतेस रमा? आता चेष्टेवारी नेण्याचेच दिवस आहेत आपले. हा, हे बघ, आता तू तुझं मी माझं हे असलं सगळं सोडून दे बघू. या आध्यात्मिक गोष्टी मला नका सांगू. रामदास स्वामींनी सुद्धा प्रपंच करावा नेटका असं सांगितलेलं आहे. हो तर बरोबरच आहे, पण तो स्वतःचा, दुसऱ्याचा नव्हे. हे बघ, इन शॉर्ट, तू आता शुभंकर आणि नमिता यांचा प्रपंच करायला जाऊ नकोस. प्रकरण पोलिसापर्यंत गेले तरी गप्प बसायचं, मला नाही हो जमायचं. काय झालं? अहो काय काय, त्या अश्विनीला त्या इन्स्पेक्टरचा फोन आला होता मोबाईलवर. इकडे येऊ का म्हणून विचारत होता म्हणे. मग काय? मग काय, सगळा लपवा छपीचा प्रकार यांचा. काहीतरी थातूर मातूर उत्तर दिलं तिने. मीच पोलीस स्टेशनवर येते असं सांगितलं तिने त्याला. काय काय बघावं लागतं या घरामध्ये, आणि सगळं आपण हे उघड्या डोळ्याने बघायचं. हे बघ रमा, अगं तिच्या भावाने पोलिसात तक्रार केली होती की नाही, त्या संदर्भात असेल. तू म्हणजे ना जणू काय तिने खून केलाय किंवा मोठा दरोडा घातलाय अशाच ताटात सांगतेस. हे बघा, पोलीस प्रकरण म्हणजे पोलीस प्रकरण. आणि तुम्ही त्या अश्विनीची सारखी सारखी बाजू काय हो घेता? आता बाजू घेण्याचा काही प्रश्न येतोय का? हं? जशी आपली अनु, मीरा, नमिता, तशीच ही अश्विनी. हे बघा, तिच्या वागण्यावर किती तुम्ही पांघरून घातलत ना माधवराव, तरी दुसऱ्याचं मूल स्वतःच्या पोटी वाढवून त्यांना ते कायमचं देणारी बाई एकतर बनेल तरी असेल, नाहीतर उलट्या काळजाची तरी असेल. नाही रमा, मला नाही असं वाटत. कदाचित ती खूप धीराची, विचारी आणि खंबीर सुद्धा असेल. रमा, अगं निदान एकदा तरी या सगळ्या प्रकाराकडे जरा वेगळ्या नजरेने बघ की. हे बघा, तुम्ही किती मुलामा चढवलात ना तरी सत्य काही बदलणार नाही माधवराव, सांगून ठेवते. रमा, हे हा बोल पलाश. दिवसभरात तुझा फोन नाही, म्हटलं आपणच फोन करावा. वैतागलीस? नाही, मी ठीक आहे. वाटत नाही? काल मी तुझा फोन उचलला नाही म्हणून राग आहे सुनी, हो ना? अगं पण मला कसं कळणार तू आशूच्या कारणासाठी पलाश, कारणाशिवाय फोन करणाऱ्यांपैकी मी नाहीये. बट यू नो व्हॉट, तुम्हा सगळ्या लोकांचा एकच प्रॉब्लेम, म्हणजे एखादी मुलगी स्मार्ट कपडे घालत असेल, स्मोक करत असेल, ड्रिंक्स घेत असेल, तर ती मुलगी फ्लर्टिंगच करते, अशा कन्क्लुजनवर पोहोचणाऱ्या लोकांपैकी तुम्ही लोक आहात. स्वतःला सभ्य म्हणवणारे लोक कसे सासूतपणे फ्लर्टिंग करतात ना, हे तुलाही चांगलंच माहितीये आणि मलाही. आणि फ्लर्टिंग कसलं रे? खरं फ्लर्टिंग हे हार्मलेस आणि रोमॅन्टिक असतं, पण हे सासूत तर सभ्य वासूच असतात ना. अरे बापरे, कूल डाऊन किती. सोड रे, तू पण त्या प्रधान फॅमिलीतलाच. स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करणार. बट यु नो पलाश, लाच घेणारा जितका गुन्हेगार असतो ना, तितकाच लाच देणारा सुद्धा गुन्हेगार असतो. सरोगसीसाठी 25 लाख रुपये हवेत असं म्हणणारी किटी असभ्य, पण मूल हवंय म्हणून 25 लाख रुपये देऊ करणारे प्रधान मात्र सभ्य. हा, काय नाही आहे हा? डॅम इट. पलाश, मला असं वाटलं होतं तू तरी वेगळं असशील, पण तू सुद्धा त्यातलाच आहेस. हॅलो, मी तुला नंतर फोन करतो, मी जरा कामात आहे. आता एवढंही सहन होत नाहीये ना तुला? शेवटी तू प्रधानांचाच जाऊ येस ना, भेकड. बाय बाय.
अरे हळू सांडेल ना बाबा पाणी. अरे बाप रे, केवढा उंच झालाय. हो ना, आमच्या शशूला ना आता खूप मोठा झालाय. त्याला आता खाऊची गरज नाही, बरोबर की नाही? बरोबर. मोठ्या मुलांना थोडीच खाऊ देता. तरी मला माहितीये तुम्ही माझ्यासाठी खाऊ आणलाय. हो ना, आमच्या शशूला नुसता मोठा नाही झाला, डॅम्बीस झाल्या, डॅम्बीस. आता आजी दे ना खाऊ. कुठे ठेवलाय? हो रे माझ्या राजा, देते. पण आधी ओळख बरं, मी काय आणलं असेल तुझ्यासाठी? बेसनाच्या वड्या. बरोबर. हा? ओळखले की नाही आम्ही? काय मिहीर, काय दंगामस्ती चाललीये आणि आल्यापासून मला भेटायला नाही आलास रे. किती वाट बघत होते मी तुझी. आजी मी आता आजी आणि काका आजोबांची गप्पा मारत होतो. हो, मोठाच झालास की नाही, गप्पा मारतोयस तो. नशीब आमचं, कोणतरी किंमत देते ना या घरामध्ये. तसं नाही हा वंस, आम्ही सगळे खूप मान देतो तुम्हाला. आम्हाला सगळ्यांना तुम्ही मिहीर इतक्याच आवडता, हो की नाही रे मिहीर? हो सांग बरं आजीला. हो आजी, मला आत्या आजी सगळ्यात जास्त आवडते. हो की नाही? बघ मी पण त्यांना तेच सांगते. तिचे हात कसे मऊ मऊ आहेत म्हणून ती माझी मऊ मऊ आजी आहे. आणि तू तिची आजी. हो का? मी टीचर आजी का? मोठा द्वार झालास. थांब बघ, तुझे लाडच नाही करणार मी. तू असं करूच नाही शकत. बघितला त्याचा कॉन्फिडन्स. खरंच वंस, नातवंडांचं सुख किती गोड असतं नाही, अगदी विरघळवून टाकतात आपल्याला. अगदी बरोबर बोलले शिरा. आता सध्या आमचं नातवंड हाच आहे, लब्बाड मुलगा. नेता अनु सिडनीला, नंदू लंडनला, आणि आम्ही आजी आजोबा बसलो आपले साताऱ्याला एकटेच. इथे निदान ते राहू द्या हो, आता हे लेकरू भेटलं ना आपल्याला. आत्या आजी वड्या. देते रे बाबा, देते. कर कर, आत्या आजीकडनं सगळं वसूल कर. पण हे सगळं जेवल्यानंतर हा, आधी नाही. आणि तुला माहितीये मिहीर, शुभू मामा पण आलाय. चल आपण सगळी गँग तिकडे बसून जेवूया. चला वंस. चल, चल या हो. या. चला बघूया, जेवायला जायचं. अरे कसा आहेस तू? आणि आहेस कुठे? केव्हापासून मी तुझी वाट बघतोय. कुठे होतास? तू फेकतोयस. या बस. मीच आधी आलोय, तू नंतर आलायस आत्ता. जरा जास्त स्मार्ट झालं तर साहेब. काय रे? नको भयंकर बोलायला लागलाय. बोल, काय खाणार आहेस तू आज? ही कोण? मिहीर, ही अश्विनी, आशुताई. म्हणजे कोण? आत्या आजी, ही तुझी मुलगी आहे का? नाही, तुझ्या आईलाच विचार कोण आहे ती. अरे अजून भूक भीक नाही लागली? झालं का ब्रुनोशी खेळून? मामी, आई म्हणत होती तुझ्या बाळाला बरं नाहीये. तिला नको, आशूला विचार. आशुताई, तुला कसं माहिती मामीचं बाळ कसं आहे ते? माझ्याकडे ना जादू आहे. जादू? खरंच?
खरंच. बघू बघू. दाखव. माझ्या हातात ना फुलपाखरं आहेत. खरी? हो, पण ती फक्त डोळे बंद केल्यावरच दिसतात. मग मी डोळे बंद करू, तू दाखवशील मला जादू लगेच? मिहीर, जादू नंतर आधी जेवून घ्यायचं की नाही? हा? हो, आधी पटकन आपण जेवण घेऊया. हा वाची. मी आलेच एक मिनिट. वंस, वाढू ना? हो बाई, लवकर वाढ. खूप भूक लागली हो. पण नको नको. आधी महत्वाच्या माणसाला लाडाकोडानं वाढून घे. नंतर आम्हाला वाढलंच तरी चालेल. मी माझ्या खोलीतच जेवते. आशुताई, ती जादू. मी जादू नंतर दाखवू चालेल? हो. तू आधी जेवून घे. हे लोणचं फक्त आशूसाठी आणलंय मी, बाकी कोणालाही द्यायचं नाही. अहो, त्यांना काय झालं एकदम? थांबा, मी बघते. काही नको. या सगळ्यांचं मूळ तू आहेस. तूच असं हे विचित्र प्रकरण यांच्या डोक्यात भरवलंस. नाहीतरी ही दोघं जण बाळासाठी हतबल होती ग. माणसं ना काही करायला तयार होतात. पण या मुलीला कळायला नको ती कशी तयार झाली म्हणते. सभ्यबाईला मरण परवडेल, पण ही तर राजरोसपणे सगळ्यांच्याकडनं सेवा करून घेते. तिने एक लाच सोडलीये, पण आपल्याला कळायला नको. आई, चल ना जेवूया. मला नंतर जादू बघायचे. जेवूया. मेरा शुभंकर, मी बघते वंसांकडे. मिहीर आलाय ना? डोंट वरी. वी कांट हेल्प इट दादा. काय झालं मामा? अरे काय नाही रे बेटा. काय माहितीये का तुला, आम्ही मोठी माणसं असतो ना, ती अशी कधीतरी
वेड्यासारखं वागतो, त्यामुळे थोडी गडबड होते. विशेष काय? चल चल, तुला जादू बघायची आहे ना? तू पटकन जेवून घे. बस बस बस. आशू, बसा ना. आज ना मी खूप खुश आहे. तुला मी एक सरप्राईज प्रॉमिस केलं होतं. तू डोळे बंद कर ना प्लीज, प्लीज. आता ओळखा. ओळखा कसला वास आहे? ए, डोळे नको उघडू. हा तर आईंच्या हातच्या लोणच्याचा वास आहे. पण हे कसं शक्य आहे? आधी तू पोटभर जेव, मग मी तुला सांगेन. हो, समीरच्या आईकडनं मागवलं. त्यांच्या हातचं लोणचं आहे हे. पण तुम्ही आईंना काय सांगितलं? नाही नाही, मी त्यांना नाही काही सांगितलंय. अगं पण असू ते लोणचं खा तर आधी. तो आनंद पाहायचा आहे मला. तुझे डोहाळे पुरवण्यासाठी मी काहीही करू शकते आशू. हे लोणचं मी कसं मिळवलं, कसं मुंबईपर्यंत आणलं, ते मी सगळं तुला आरामात आणि सविस्तर सांगेन. आधी तू खा. थँक्यू. तुम्ही काय काय करता माझ्यासाठी? वेडी आहेस तू. मी एकटीच नाही, ह्या घरातला प्रत्येक जण तुझ्या आनंदासाठी काही ना काहीतरी करतो. तुला माहितीये शुभंकरला तुझी किती काळजी वाटत होती. हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ जागा होता तो. आशू, आम्हाला फक्त आमच्या होणाऱ्या बाळाचीच नाही, तर तुझीही तितकीच काळजी आहे. तू आमच्यासाठी खूप महत्वाची आहेस. खा.